Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगन पडेगा एक राष्ट्र के लिए. झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण न करणाऱ्या विकासास काळ्या यादीत टाका, आमदार अमित गोरखे यांची मागणी. या प्रकरणी विकासाने विक्री घटकाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून त्याच्यावर नियुक्ती रद्द करण्याची तसेच काळ्या यादीत टाकण्याची कारवाई ही अर्थपूर्ण दिसून येत नाही. त्यामुळे या विकासावर कठोर कारवाई करून संबंधित झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्याचे अनुषंगाने शासन कोणतीही कारवाई करणार आहे. सद्यस्थितीत या विकासामार्फत अन्य किती व कोणत्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची कामे मंजूर व सुरू आहेत यावर उत्तर देताना माजी मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, नवीन विकासात नेमून या ठिकाणी नवीन विकासाला कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेले असून निर्धारित वेळेमध्ये अपूर्ण असलेली MRAची कामे सर्व पूर्ण करण्यात येतील. तसेच आमदार अमित गोरखे यांनी केलेल्या उपस्थित प्रश्नांबाबत माहिती घेऊन सन्माननीय सदस्यांना कळविण्यात येईल असे आश्वासन देखील यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले. अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. अमित गोरखे. विकासकाने विक्री घटकाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असल्याने त्याच्यावर नियुक्ती रद्द करण्याची काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही अर्थपूर्ण वाटत नाही. माझे त्या अनुषंगाने दोन प्रश्न आहेत. सद्यस्थितीत या विकासकामार्फत अन्य किती व कोणत्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची कामे मंजूर व सुरू आहेत व सदरहू कामे विकासकाकडून काढून घेऊन ती अन्य योग्य विकासकामार्फत पूर्ण करण्याबाबत शासन कोणती कारवाई करणार आहे? सन्माननीय सभापती महोदय, या श्री श्रीनिवास डेव्हलपर्स याला या ठिकाणी आपण ब्लॅकलिस्टला या ठिकाणी ब्लॅकलिस्ट केलेला आहे आणि त्याच्याकडची जी कामं आहेत ती दुसऱ्या त्या ठिकाणी विकासक नेमून त्याला या ठिकाणी पूर्ण करण्यासाठीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. तो कालावधी साधारणतः 3 वर्ष ते 3 वर्ष 6 महिन्यापर्यंतचा आहे आणि या नवीन जो नेमलेला विकासक आहे त्याच्या माध्यमातून ही निर्धारित वेळेत अपूर्ण असलेली SRAची कामं ही पूर्ण करून घेण्याचे नियोजन केलेलं आणि त्याप्रमाणे नवीन विकासकाला आदेश देखील दिलेले आहेत. सन्मान्य सदस्य अमित गोरखे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला की याला काळ्या यादीत टाकलेला आहे पण याची दुसरी किती कामं चालू आहेत आणि त्याची स्टेज काय त्याची माहिती या ठिकाणी स्वतंत्रपणे सन्मान्य सदस्यांना देण्यात येईल. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.